Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. विचारायचं ॲक्च्युली की जे लोक ग्राउंडवरती गेले होते, तिथे जे लोक जमले होते त्यांना सुद्धा माहिती होतं का की या आरक्षणाचा काय फायदा होईल? त्याच्यापैकी कोणी काय बोललं का? ते लोक सांगतातच की आम्हाला आमच्या मुलांना मिळेल. हा जो एक मुद्दा आहे महत्त्वाचा, मुलांना शिक्षण मिळेल, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, हा मुद्दा आहे. तोच त्यांच्या डोक्यात आहे किंवा तेवढ्यापुरतच ते विचार करतात. तोच मुद्दा आहे ना की तुम्हाला एसीबीसी आरक्षण मिळालं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फी मध्ये सवलत आहे, ओबीसी आरक्षणामध्ये पण फी मध्ये सवलत आहे. तो हा फरक लक्षात आला का कुठे कोणाला? नाही, पण त्यांच्यामधले पण लोक आहेत ना, की स्तर आहेत, जे लोक सर्वसामान्य आहेत, त्यांना हे मुलांचं शिक्षण किंवा आम्हाला नोकऱ्यांमध्ये संधी या गोष्टी आहेत. आणि त्याच्या पुढे जो एक असा वर्ग आहे की ज्याला राजकारण करायचंय, राजकारणामध्ये निवडणूक लढवायची, त्यांना मात्र हे बरोबर माहिती आहे की राजकारणातला पण फायदा मिळणार आहे. पण ही संख्या कमी आहे अर्थात. पण त्या दिवशी ज्या वेळेला हे आंदोलन म्हणजे उपोषण संपलं, त्यावेळेला इमिजिएट तिकडे जे सेलिब्रेशन सुरू झालं ना, ते सेलिब्रेशन GR वाचण्याच्या आधीच सुरू झालेलं होतं. त्यामुळे त्यांना त्यातली क्लॅरिटी आलेली नव्हती. त्यांना फक्त जो मेसेज आझाद मैदानात इथपर्यंत पोहोचला की जिंकलो लेको असं जरांगे बोलले जे होते, त्याच्यातनंच त्यांनी एक प्रकारे अर्थ बांधला की आपल्याला आता आरक्षण मिळालेलं आहे, आपण आता झालेलो आहेत कुणबी, हे त्यांनी डायरेक्ट समजून करून घेतलेली आहे. तो जो सगळा चार्ट होता, जो आपल्याला इथे छगन भुजबळांनी सुद्धा दाखवला की किती स्टेप बाय स्टेप त्यांना जावं लागणार आहे, हे त्यांना कळलेलं नव्हतं. तिथे जी गाणी वाजत होती ही सदावर्तेंच्या स्टाईलमध्ये वाजत होती. आणि आपण त्या दिवशी जी चर्चा केली त्याच्यातही हा उल्लेख केला की हे कोणाची तरी आपण जिरवली ह्याची भावना ही तिथे जास्त दिसून येत होती. त्यांना त्या GRचा अर्थ त्या क्षणाला तरी कळलेला नव्हता. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की मी चौपालच्या पलीकडे पण काही लोकांशी थेट बोलण्याचा प्रयत्न करत होतो. एक लातूरून आलेले गृहस्थ होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला सरकारकडून फार अपेक्षा नाहीत की त्यांनी आमची सरसकटची मागणी मान्य करावी. आमचं एवढंच म्हणणं आहे, एकनाथ शिंदेनी जसं आम्हाला लागू केलं होतं, लाखो विद्यार्थ्यांना आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाली, तेवढी जरी मिळाली ना तर आमचं मुंबईत यायचं सार्थ झालं. तोच मुद्दा आहे की ज्यांना ती लाखो प्रमाणपत्र मिळाली त्यांना त्या प्रमाणपत्रांचा काय फायदा झाला ह्याचा काही अंदाज घेतलाय का? अनेक लोक बोलत नव्हते, पण त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं. म्हणजे आपण मगाशी चर्चा केली की राजकीय आरक्षण, अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही गरीब आहोत, आम्ही निवडणुका लढू शकत नाहीत, वेगळ्या प्रतिक्रिया होत्या. तर नाकारत जरी असले तरी सुद्धा राजकीय आरक्षणावरती अनेक आंदोलकांचा डोळा होता आणि ते नाकारण्यात काय अर्थच नाही. आणि दुसरा मुद्दा मला हे एक मांडायचं की एकनाथ शिंदेंनी वाशीमध्ये जे कमावलं होतं ते मुंबईतल्या आंदोलनात गमावलंय. का सांगतो मी? कारण मनोज जरांगे पाटील मुंबईतच्या मुलाखतीत सुद्धा बोलले की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलतात, जेव्हा आपण त्यांची मुलाखत घेतली. पण अनेक आंदोलक असे होते ज्यांचं म्हणणं होतं की एकनाथ शिंदेने आम्हाला फसवलं नसतं तर आम्हाला परत मुंबईत यावं लागलं नसतं. तर ह्याचा परिणाम कसा होईल? आता पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आणि एकनाथ शिंदेचा जो वोटर बेस आहे मराठवाड्यामध्ये, त्या मराठा वोटर बेसला नक लागणार का? कारण जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक उघडपणे एकनाथ शिंदेनं लक्ष करत होते ग्राउंडवरती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची फजिती झाली आहे का? तर ती काही प्रमाणात दिसते. कारण एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की कुणाच्या ताटातलं काढून आम्ही कुणाला देणं, याचा स्पष्ट अर्थ होता. एकनाथ शिंदेने सांगून दिलं होतं की आम्ही ओबीसींचा हिरावून मराठा देऊ शकणार नाही. त्यामुळं फजिती त्यांची झालेली भाषा तर अजूनही तीच आहे ना की आम्ही हिरावून देणार नाही कोणाचा. पण हेच तर की एकनाथ शिंदेनी वाशीमध्ये जो मेसेज दिला होता की मी छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला मी आरक्षण देईन वगैरे, त्याच्यानंतर जो अनेक लोक असे सांगत होते की आम्ही एकनाथ शिंदेना बघून विधानसभेला मतदान केलं, आम्हाला वाटलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि आरक्षणाची गोष्ट आमची पक्की होईल, असे स्टेटमेंट्स आहेत. पण ते न झाल्यामुळं आणि आता हे जे घडलंय यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मराठवाड्यामध्ये आणि मराठा बहुल पट्ट्यामध्ये हा कसोटीचा काळ असणार आहे. कारण एकनाथ शिंदेचे जे आमदार निवडून आले यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या मतांचा वाटा आहे. पण मग